हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? तर बघा, उद्या म्हणजेच 28 जून रोजी आपली महाराष्ट्र टी परीक्षा ही जी काही परीक्षा होती ती परीक्षा रद्द झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी आपल्याला जाहीर प्रकटन दिलेलं आहे. ते काय दिले ते त्यांनी आपण पाहूयात. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. नीट 2026च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि आज दिनांक 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इस्मांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलवून तातडीने पडताळणी केली असता सदर इस्मांकडे शिक्षक पात्रता परीक्षा TET जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता दिनांक 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा TET पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. ही काही आपली उद्या परीक्षा जी काही होणार होती ती परीक्षा रद्द झालेली आहे आणि या महाराष्ट्र TET परीक्षेची जी काही अद्ययावत तारीख आहे, जी पुढील तारीख आहे ती तारीख आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. आज परीक्षा का रद्द झालेली आहे याचं कारण तुम्हाला समजलेलंच आहे. सतत एकाच महिन्यात 2 वेळा पेपर फुटणे. याच्या अगोदर नीटचा पेपर फुटला, आता TETचा पेपर फुटला आहे आणि एकदा परीक्षा पुढे गेल्यानंतर अभ्यास करण्याची आपली जी मानसिकता असते तीही कमी होते. त्यामुळे हे असं वारंवार घडायला नको होतं. उद्या परीक्षा आणि आज परीक्षा रद्द झाली आहे हे खरं तर पचवायला थोडंसं